नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे. स्वागत प्रॉपर्टीज. पहिलं वापरा आणि मग विश्वास करा. आज मी खूप चांगल्या आणि खूप व्हायब्रेटिव्ह प्लेस आणि खूप सुंदर अशा लोकेशनवरती आहोत. नंबर 1. आणि जी गोष्ट दाखवणार आहे ती अगदी अप्रतिम आणि खूप चांगल्या रेट्समध्ये पण आहे. आणि याचा व्ह्यू किंवा सगळा जो पेंट हाऊस आहे हा इतका सुंदर आणि इतका तुफान आहे की तुम्हाला बघितलं तर नक्की बरं वाटेल. हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. याचं कार्पेट, याचं रेट आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला शेवटपर्यंत देणार आहे. आपण बोलत बोलत हा व्हिडिओ पण बघणार आहोत आणि त्याची माहिती मी तुम्हाला थोडी करत जाणार आहे. हा जो पेंट हाऊस आहे हा टाटा सिरीनला आहे. ग्राउंड प्लस 31 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. आपण सध्या आहोत 16व्या माळ्यावरती. सो ही सगळ्यात पहिली तुमच्या पेंट हाऊसची एंट्री आहे. याच्याच वरती आपला अजून एक फ्लॅट असणार आहे. पण याचं लेआउट कसं आहे ते तुम्ही बघा. हा पेंट हाऊस आहे 1850 कार्पेटचा. ज्यावेळेला आपण पेंट हाऊसला इमिडिएटली एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त असा मोठा तुम्हाला पहिला हॉल दिसणार आहे. तुम्ही हॉल बघू शकता, किती सुंदर आणि किती चांगला अशा पद्धतीचा हा हॉल असणार आहे. तुम्ही एंट्री केली, खूप मोठा फॉर मिळतो. फॉर मिळाल्यानंतर तुम्हाला हा तुमचा हॉल आहे. आणि हॉलच्या इमिडिएटली तुम्ही बघू शकता, आपण दुपारच्या वेळेला आहोत, किती मोठं सगळ्यात चांगलं ऊन तुमच्या ह्या बाल्कनीमध्ये आलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे ऊन आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बाल्कनीमध्ये उभे असणार आहोत त्यावेळेला अथांग असा तुम्हाला निसर्ग दिसतोय. कुठेही निसर्ग तुम्हाला बघण्यात कमतरता नाही आहे. ॲक्च्युली फ्लॅट आहे, अनयूज अनटच आहे. आणि ह्याचं ग्रीनरी तुम्ही बघू शकता. हा पूर्ण येऊरचा डोंगर तुम्हाला दिसतोय. मध्ये हा तुमचा व्ह्यू थोडासा ब्लॉक होण्याचा चान्स आहे ही बिल्डिंग आल्यानंतर. पण अदरवाईज तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर व्ह्यू तसाच आहे. ह्या साईडला जरी बघितलं तसा व्ह्यू आहे. बेतनी हॉस्पिटल तुमचं अपोजिटलाच आहे. हे तुमचं बेतनी हॉस्पिटल आहे. ह्या साईडला गेलं की सिद्धांचलका नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आणि समोर जे तुम्हाला दिसते उपवन लेक अथवा येऊरचा हा भला मोठा डोंगर. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला ही अशी मोठी बाल्कनी जी तुम्ही बघू शकता किती मोठी आणि प्रशस्त ही तुमची असणारी बाल्कनी आहे. याचा जो कार्पेट आहे ना हा टोटल जवळजवळ 1850 हा कार्पेटचं असणार आहे पेंट हाऊस. याच्यामध्ये तुम्हाला जर बघितले तर बेडरूम्स तुम्हाला कमीत कमी 4.5 BHK मिळेल. अधिक तुम्हाला एक सर्वंट रूम. याच्यात सगळ्यात खासियत आहे की तुम्हाला इकडे सर्वंट रूम दिलेला आहे. तुमचा जो सर्वंट आहे तुम्ही ह्या साईडला तुम्ही त्यांना सुविधा देऊ शकता. सर्वंटसाठी असणारं हे तुमचं बाथरूम आणि त्याच्यासाठी असणारा हा रूम स्पेस. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडीशी जी जागा आहे तुम्ही इकडे स्टोरेज बनवू शकता. तुम्ही तुमचं स्टोरेज पण याच्या खाली ठेवू शकता. तर आपण आता ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्याची जी किंमत आहे ती ॲज कम्पेअर टू मार्केट सगळ्यात जास्त चांगली किंमत आहे. म्हणजे तुम्ही जर हा पेंट हाऊस बघितला आणि बाकीच्या चौकशा जर केल्या, अर्जंट सेलसाठी हा उपलब्ध आहे. अर्जंट सेल, इमिडिएटली सेल. आणि हे तुमचं किचन आहे, यू शेपमध्ये किचन आहे. फ्रीजसाठी ही जागा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ हॉलच्या तर इथे तुम्हाला परत इथं ड्राय बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे. जो हवा पण फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आहे. ह्या पेंट हाऊसमध्ये हवा पण खूप चांगली आहे. आणि ज्यावेळेला आपण इकडनं ह्या साईडला येऊ त्यावेळेला कॉमन बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूमची साईज पण बघू शकता. याला वर्क जे काम केलेलं आहे ते कामही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. कारण टाटाचं प्रोडक्ट असल्याकारणानं टाटानी त्याला चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे. टाटा सिरीन नावाचं प्रोडक्ट आहे. ह्याच प्रोजेक्टच्या जस्ट अपोजिटला आपण गेलो तर ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं जवळजवळ 62 एकरचं लँड पार्सल ऑलरेडी आहे. ते CCचा वाट बघतायत म्हणून ते थांबलेलं आहे. अदरवाईज तो प्रोजेक्टही याच्या अपोजिटला असणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता बाथरूम कॉमन बाथरूम आहे. कॉमन बाथरूमच्या नंतर परत आपण एक मोठा असा बेडरूम बघायला आलेलो आहोत. तर हा आपला मास्टर बेडरूम आहे. तर सुसज्ज असं खूप मोठं तुमचं इथे असणारं हे वॉशरूम असणार आहे. तुम्ही वॉशरूम बघू शकता किती मस्त आणि किती सुंदर वॉशरूम बनवलेलं आहे. एकदम 5 स्टार हॉटेलसारखं तुम्हाला हे बाथरूम नक्की दिसेल. त्यानंतर जेव्हा आपण ह्याच बेडरूममध्ये येतो त्यावेळेला तुमचं ह्या साईडला मस्त असं वॉलड्रॉपसाठी मोठी जागा आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण आपल्या बेडरूमच्या ज्यावेळेला बघू त्यावेळेला बेडरूमला तुम्हाला इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे पण विंडो आहे. अधिक ही स्लायडिंग विंडो इकडे लागलेली आहे. आणि स्लायडिंग विंडोमधून आपण ज्यावेळेला उभं राहू त्यावेळेला तुम्ही असं एकदम सगळा डोंगर तुम्हाला हिरवळ. पावसाळ्यामध्ये तुम्हाला इकडे खूप आनंद आणि खूप मज्जा वाटेल कारण की इकडे असणारं धुकं वगैरे तुम्हाला सगळं प्रॉपरली दिसेल. हिवाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये सगळ्यात चांगली जागा आहे. किंवा जर तुम्हाला असं वाटलं की आता कॉम्प्लेक्सच्या खाली उतरून आपल्याला फिरायला जायचं आहे तर तुम्ही फिरायला ह्या येऊरच्या जंगलामध्ये फिरायला नक्की जाऊ शकता. सगळ्या ॲम्युनिटीज इथे दिलेल्या आहेत ऑलरेडी. सुसज्ज असं ॲम्युनिटीज असणारं हे कॉम्प्लेक्स पण आहे.
कॉम्प्लेक्स हे पूर्ण झालेलं आहे. कॉम्प्लेक्सच्या बाहेर जर गेलं तर एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स पण छोटंसं बनवलं गेलेलं आहे. आणि मग इथनं तुमचं ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा, न्यू हॉरिझॉन शाळा, सगळ्या वर्तकनगर, ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुमचं नितीन कंपनी हे ते सगळं इकडनं तुम्हाला जवळचे जवळ आहे. आणि ह्या पद्धतीचं हे आता आपण वरचा जो रूम आहे तो बघायला जातो पेंट हाऊसमधला. ह्या शिड्या अशा पद्धतीच्या मस्तपैकी बनवलेल्या आहेत. तुम्ही किंवा लिफ्टनं पण जाऊ शकता, कारण वरती बाहेरनं एक लिफ्ट पण आहे. तो ओपनिंग त्याला 2 ठिकाणी आहे ऑलरेडी. आणि ज्यावेळेला आपण ह्या वरती येणार आहोत तिथं तुम्हाला पूर्णपणे असं पॅक केलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण वरती येतो त्यावेळेला तुमचं इकडं असणार एक स्टोर रूम. हे स्टोर रूम आहे, खूप मोठं स्टोर रूम आहे. ते सगळं सामान तुमचं इकडे तुम्ही ठेवू शकता. ह्या मालकांनी थोडंसं आपलं थोडंसं सामान इकडे एका साईडला आणून ठेवलेलं आहे. पण हा जो पेंट हाऊस आहे हे एकही दिवस वापरलेला नाही आहे. वरच्या रूमसाठी परत तुमचा हा हॉल असणार आहे. इकडलं तुम्हाला मी बोललो की बाबा एंट्री असणार आहे, तर ही त्याची असणारी एंट्री आहे. तर तुम्ही इकडनं पण येऊ शकता किंवा खालनं पण तुम्ही नक्की येऊ शकता. त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडनं ह्या साईडला येऊ, तुमचा हा इकडनं हॉलमध्ये कोण बसले तुम्ही असं वरतून नक्की बघू शकता. आणि ज्यावेळेला तुमच्या ह्या काचेच्या पलीकडं बघितलं तुम्हाला इकडनं पण व्ह्यू नक्की दिसतो. त्यानंतर जेव्हा आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला तुमचं इकडे एक कॉमन बेडरूम आणि ह्या साईडला कॉमन वॉशरूम असणार आहे. तर कॉमन बेडरूमला आपण आलो. कॉमन बेडरूमला आल्यानंतर सेम थिंग खाली जसं तुम्ही बघितलं त्याच पद्धतीचं ह्या साईडला पण स्लायडिंग विंडो लावलेला आहे. अनयूज अनटच असणारं 1850 कार्पेटचा हा तुमचा पेंट हाऊस. ह्याच्यात पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर हा डोंगराचा व्ह्यू तुम्हाला प्रॉपर दिसतो. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बेथनी हॉस्पिटल प्रॉपरली इकडनं दिसतं. पाण्याची टंकी तुम्हाला दिसते. आणि हा जो निळकंठ लेक व्ह्यू वगैरे हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही त्या साईडला ते बघू शकता अशा पद्धतीचं. आणि ह्या साईडला रोडच्या जस्ट बाहेरच्या साईडला तुमचा हा रोड आहे, पोखरण रोड नंबर 2. आणि हा पोखरण 1ला कनेक्ट करतो. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाईज किंवा जाण्या येण्याच्या सुखसुविधांच्या हिशोबाने जर विचार केला आणि भविष्यातली जी डेव्हलपमेंट आहे टाटासारख्या बिल्डरने हे बनवलेलं प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. आता तसं बघितलं तर हा आपला पेंट हाऊस अर्जंट सेलवरती आहे. त्यामुळे आता शेवटचं आपण बेडरूम बघतोय. हे शेवटचं बेडरूम असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला परत सेम एक वॉशरूम दिलेला आहे. तसंच हे वॉशरूम आणि वॉशरूमच्या नंतर हा तुमचा असणारा सेम खाली जेवढा मोठा हॉल होता तेवढाच मोठा हा हॉल आहे. तर हे जे पेंट हाऊस आहे हा मालकांना थोडंसं पुढच्या डिलिंगसाठी पैशाची नितांत गरज आहे. त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे की साबळेजी ह्याची जी कॉस्ट आहे 5.5 करोड रुपये आहे. नॉर्मली तुम्ही जर दुसरी चौकशी केली तुम्हाला त्याचा रेट वेगळा मिळेल. पण 5.5मध्ये पण आपण 5.5 CR पण आपण याला कमी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. कारण मालकांना थोडं पैशाची अर्जन्सी आहे. जर तुम्हाला हा पेंट हाऊस चांगला वाटला असेल, खरोखरच ही चांगली डील आहे. एखाद्या जर कोणा टाटासारख्या एवढ्या मोठ्या प्रोडक्टमधून येऊन जर आपल्याला तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जर विचार केला तरी मला असं वाटतं खूप चांगली डील आहे. 1850 याचा कार्पेट असणार आहे. 5.5 करोड रुपयाची जी किंमत आहे. मार्केटमध्ये चांगल्या रेटमध्ये हा पेंट हाऊस मिळत आहे. जर तुम्हाला हा बघायचा असेल तर मला फोन करा आणि मग मी तुम्हाला हा नक्की दाखवतो. तो आणि अनयूज अनटच आहे विशेष म्हणजे. त्याच्यामुळे तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.